जाऊन 40 दिवस झालेले आहेत. 40व्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांची समाधी बांधली जाणार आहे. त्याची पूजा या ठिकाणी केली गेली. तुम्ही आतमध्ये होती, बाहेर आलो तिथं पूजन या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी सुरू झालेली आहे. जानकीनाथ महाराजांनं जे मोठ्या प्रयत्नानं ते वाईट दिवसामध्ये हे मंदिर आणि हे मठ उभं करण्याचं काम केलं ते निश्चितपणे मोठं आहे. जानकीनाथ महाराजांच्या सतनाथ पंथीय श्री गोरक्षनाथ मठ आरडे महंत योगी सद्गुरू किशननाथ बाबा, सद्गुरू जानकीनाथ बाबा यांच्या 40व्या निमित्त आज या ठिकाणी गेल्या कालच्या शुक्रवारपासून या 27 तारखेपासून हा कार्यक्रम चालू आहे. आणि बाबांच्या प्रेमाखातर बाबांचे शिष्य अनुयायी आज या ठिकाणी कालपासून बहुसंख्येने हजर आहे. आणि एक नाथ संप्रदायाची परंपरा आहे, त्या परंपरेनुसार या ठिकाणी आपले साधक बंधू आलेले आहेत. आणि तो 27 तारखे काल शुक्रवारपासून आमचा कार्यक्रम एक आनंद उत्सवात चालू आहे. जरी बाबा गेलं दुःख असेल तरी बाबांच्या नंतर बाबांचं कार्य एक आनंदमय करणं हे साधकांचं आणि गुरुबंधूंचं कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व साधक मंडळी हा कार्यक्रम करत आहोत. बाबांच्या गेल्यानंतर बाबांच्या समाधीनंतर या ठिकाणी जे आमच्या मठाचे ज्येष्ठ शिष्य आहेत प्रेमनाथ बाबा यांना बाबांच्या 3ऱ्या दिवसापासून एक त्यांचं पुढील कार्य कसं करायचं अनुग्रह देण्याचं हे आमच्या सर्वांच्या माध्यमातून आणि साधू मंत आहेत त्यांच्या माध्यमातून बाबांना प्रेमनाथ बाबांना अनुग्रह करण्याची अनुभूती दिली. तर आमचा एक सेवाभावी कार्यक्रम असाच चालू आहे. त्यानंतर एक आमची याच्यावर कमिटी आहे आणि कमिटी गेल्या 6 महिन्यापासून बंद होती. कमिटीने निर्णय घेतला. आमच्या कमिटीचे माजी अध्यक्ष नागोशेठ कवळी यांनी सांगितले आता माझे वय झालेले आहे तर तुम्ही नवीन कमिटी करा. म्हणून सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या सहमतीने मला त्या कमिटीमध्ये घेतलं. कमिटीचा अध्यक्ष म्हणून मला केलं. आणि पहिलंच एक माझं एक हे भाग्य म्हणेल की पहिलंच बाबांचं कार्य एक माझ्या हातून सर्वांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे चांगल्या श्रमदानाने चांगल्या आर्थिक परिस्थितीत आम्ही करत आहोत. ज्या वेळेला बाबाचा 40वा करण्याचं ठरलं त्यावेळेला प्रत्येक साधक बंधूंनी यथासाथ म्हणजे खूप अशी देणगी देण्याचं या ठिकाणी केलं. आणि आमचे गुरु महाराज होते सद्गुरू किशननाथ बाबा, त्यांचं एक वाक्य होतं की ज्या ठिकाणी गोरक्षनाथचा मठ आहे त्या ठिकाणी कार्यक्रमाला तुम्हाला कुठलीही कमी पडणार नाही. कदा हा श्रीमंत बाबाचा मठ आहे असे किशननाथ बाबा बोलायचे. आणि मी किशननाथ बाबाचा चला आहे पण जानकीनाथ बाबाच्या सानिध्यात राहून जानकीनाथ बाबांचं पण अनुग्रह केलं. आणि जानकीनाथ बाबांनी गेल्या 30 ते 40 वर्षे आम्हाला आमच्या या परिसराला जे प्रेम दिलं की बाबा जरी गेले असतील आपल्यातून शरीराने गेले पण बाबा हृदयाने मनाने आपल्या सोबतच आहेत असं बहुसंख्येत जाणवलं जातं. प्रत्येक माणसाच्या तोंडातून असं येत आहे की बाबा जिवंत आहेत असं एक वाटतं. आणि तीच खरी मरावे परी कीर्तिरूपी उरावी याच्यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोडवा. बाबांनी शेवटच्या दिवसापर्यंत किशननाथ बाबांची सेवा केली. त्याचं फळ त्यांनी गेल्या 35-40 वर्षे गुरु महाराज म्हणून या मठाचे मठापती राहिले. आणि त्यांच्या 40व्या निमित्त जे आज जे आपण ते पाहत आहात हे भविष्यात त्याच्यापेक्षा जास्त वाढलेली आपला पब्लिक दिसेल, सध्या अनुयायी वाढलेले दिसतील. हा या ठिकाणी आम्ही महाशिवरात्र कार्यक्रम करतोय, भागवत सप्ताह केला जातोय, त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा केली जाते. अशा अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. आपण सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. मी आपल्या मित्रांना फोन केला होता, ते तब्येत ठीक नसल्यामुळे येऊ शकले नाही, पण तिथे तुम्ही आलात, खूप चांगलं वाटलं. संतोष आपण आला, आपण सुद्धा चांगलं वाटलं. आणि आपण या ठिकाणी अशीच सेवा करत राहावा अशी मी विनंती करतो आणि आमच्या गुरु महाराजांच्या आदेश आदेश टाकतो.